रामकृष्ण हरी. सर्वांना सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सन 2026 जानेवारीमध्ये 14 तारखेला आलेली ही मकर संक्रांत आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश घेऊन यावं, तसेच आपल्या जीवनामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट व्हावं. ज्याप्रमाणे सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात, त्याचप्रमाणे आपल्याही जीवनातलं जे काही दुःखाचा नाश आहे या निमित्तानं नष्ट व्हावा अशी सदिच्छा संकल्पना मी व्यक्त करतो. आणि आज आपण मकर संक्रांतीच्या सणाबद्दलचं महत्त्व पाहणार आहोत, पण आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून. सर्वप्रथम आपल्याला माहिती सांगेल मारुती राठोड, त्यानंतर विस्तृत माहिती सांगेल संग्राम येळवंडे. तर आपण सर्वांनी ती ऐकावी अशी आपणास विनंती. धन्यवाद. रामकृष्ण. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण अनेक सण उत्सव साजरी करत असतो. आज आपण मकर संक्रांत विषयी माहिती सांगणार आहोत. मकर संक्रांत या वर्षी 14 जानेवारी 2026 वार बुधवार या दिवशी आले. या दिवसापासून उत्तरायण सुरू होते. या सणाचे महत्त्व म्हणजे सूर्यदेवाचे मकर राशीत आगमन सुरू होते. तसेच आज इंग्रजी वर्षानुसार हा पहिला सण. आता शेतातील पिके कापणीला आलेली असतात. अशा वेळीमध्ये आपण सर्वजण तिळगुळ वाटत असतो. तिळगुळ हे आरोग्यासाठी चांगले असतात. तिळगुळ वाटपामुळे आपल्याला पुण्य मिळते. तसेच आज दिवशी सूर्यदेवाची पूजा देखील केली जाते. तो सुद्धा एकादशी सुद्धा आहे. आता आपण मकर संक्रांतीचे अनेक प्रकार कसे आहेत रामकृष्ण हरी. मकर संक्रांतीचे महत्त्व. सूर्यदेवाचा उत्तरायण प्रवास. मकर संक्रांतीपासून सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवास करतात, ज्याला उत्तरायण म्हणतात. हा काळ शुभ मानला जातो. तिथे दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. नाती आणि प्रेम. या दिवशी आपल्या पुत्र शनीच्या राशीत प्रवेश करतात. हे जे पिता पुत्रातील स्नेह दर्शवते. हे नाते संबंधातील प्रेम आणि आपलेपणा जपण्याचे प्रतीक आहे. पिकांची कापणी आणि कृतज्ञता. शेतकरी लोकांसाठी कापणीचा हंगाम संपल्याच्या नव्या धान्याच्या स्वागताचा सण आहे. सूर्यदेवाची पूजा करून ते कृतज्ञता व्यक्त करतात. दान आणि पुण्य. या दिवशी तीळ आणि गुळ दान करणे, गरम कपडे, धान्य दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. यामुळे पुण्य मिळते आणि दान केल्याने ते अनेक पटीने परत मिळते. ऊर्जेचा बदल. हिवाळा संपून उन्हाळ्याकडे जाण्याचा हा काळ असतो. हा सण नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय, अज्ञानावर विजय दर्शवतो. धार्मिक विधी. पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, वौसा घालणे, सुवासिनींनी साजशृंगार करणे, तिळगुळ खाणे हे प्रमुख विधी आहेत. या दिवशी नातेसंबंधात उबदारपणा येतो. 2026 मधील विशेष योग. मकर आणि एकादशीचा योग जुळून आला आहे. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ खा आणि गुळ. धन्यवाद.